नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्याचे भरलेले भजे भजे किंवा स्टफ भजे। ते मी ह्या एक पाव हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीयेत। तर मिरचीला आपण चाकूने कापणार आहोत ना विळीने कापणार आहोत। तर मिरची कापण्यासाठी इथे मी ही सुई घेतलेली आहे। तर सुईने आपण मिरचीला चिरा पाडणार आहोत। कधी मिरचीचं लोणचं बनवायचं तर सुईनेच याला कापून घेऊ शकता आणि सुईने कापणे खूप सोपं आहे। मिरच्याला कट मारून घेतलेला आहे। आता मिरची मध्ये स्टफिंग भरण्यासाठी बनवूया एक मसाला। तर इथे मी बॉईल केलेले 3-4 आलू घेतलेले आहेत। आलूला बारीक होलवाल्या ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचा आहे। ते पूर्ण आलूला मी ग्रेट करून घेतलेला आहे। आलू मध्ये टाकायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स, अर्धा चम्मच बडीशेप, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया। या मसाल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा स्टफिंगचा मसाला झालेला आहे तयार। कोटिंग साठी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। बेसनामध्ये टाकूया अर्धा चम्मच ओवा, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ। त्याच्यामध्ये लाल तिखट जर आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता। आणि किंचित 1 पिंच टाकूया खायचा सोडा। याचा एक घट्टसर बॅटर बनवायचा आहे। मिरचीवर कोटिंग बसेल असं बॅटर बनवायचं आहे। याच्यामध्ये पण थोडासा हिरवा कोथिंबीर टाकू, कलर छान दिसेल। बघा मी या कन्सिस्टन्सी वाला बॅटर बनवलेला आहे। तर या बॅटरला टाकायचं एका ग्लास मध्ये। जो आपण हा आलूचा मसाला बनवून ठेवलेला आहे मिरची मध्ये भरून घ्यायचा आहे। एकदम छान फुल असा मसाला भरायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण मिरच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। ग्लासमध्ये मिरचीला असं डीप करायचं आहे। अशा प्रकारे आणि फ्राय करून घेऊया। तर ग्लासमध्ये मिरचीला असं डीप करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट टाकायचं आहे तेलामध्ये। मिरच्या छान झालेल्या आहेत, फ्राय काढून घेऊया। तर देवीवर सज्जनो, या मिरच्याला तुम्ही हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता। असंही खाल्लं तरी खूप भारी लागतात। तर हे मिरच्याचे भजे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।